ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। इथं डॉक्टर दगडे आहेत, ते नेऱ्याचे सरपंच होते, त्यांच्या मिसेस सभापती होत्या। त्यांचा या पुरंदरच्या राजकारणाचा अतिशय जवळ होते। सोमेश्वर साखर कारखाने व्हाईस प्रेसिडेंट होते। पुरंदरच्या राजकारणात विशेषतः आता सुप्रियाताई राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतात, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे। परंतु गेली 10 वर्षामध्ये पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीची अधोगती झाली। त्यांचे दोन्ही आमदारकीला पराभव झाला। जिल्हा परिषद पंचायत समिती 0 झालेली। पवार साहेबांचा जो फंडा आहे, दादा जाधवराव 6 वेळा निवडून आले। लोकसभेला मला मदत करा, विधानसभेला मी विरोधकांना मदत करू, अशा प्रकारची प्रवृत्ती साहेबांनी स्वीकारलेली आहे। अशोक टेकोडे आणि संभाजी गुंजर अपवाद वगळता गेली 30-40 वर्ष अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादीला आणि ग्रामपंचायती गेल्या, पंचायत समिती गेली, जिल्हा परिषद गेली, आमदारकी गेली, आता फक्त खासदारकीची निवडणूक आहे। राष्ट्रवादीचा हा जो सगळा पराभव झाला आहे स्थानिक पातळीवर, तर याला काय कारण असावे? कशामुळे राष्ट्रवादीची अधोगती झाली? तुमचं एक तटस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतं? तसं तर पुरंदरमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष अतिशय चांगल्या स्थितीत होता, किंबहुना आजही लोकांच्या मनामध्ये आहे। पण पुरंदरला खरं घेरलं गेलं आहे ते राष्ट्रवादीला गटतटाच्या राजकारणामुळे। ही वस्तुस्थिती आहे आणि ही कोणीही नाकारू शकत नाही। साहेबांनाही माहीत आहे, दादांनाही माहीत आहे। आणि हे करत असताना साहेबांनी नेहमी सगळ्यांना बरोबर घेण्याची साहेबांनी आत्तापर्यंत धोरण राबवलं। बऱ्याच वेळा असं होतं की उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या विधानसभेसाठी 12-15 असते, 30-35 झाली। आणि सगळे सांगताना मात्र साहेबांना जाऊन सांगतात की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, बाहेरचा काय उमेदवार नको। आणि एकदा उमेदवारीची जशी तारीख जवळ येईल तो त्या दरम्यान इतकी तीव्र स्पर्धा होते, एकमेकांचे कटशह इतके सुरू होतात। आणि जेव्हा एखाद्याचं तिकीट ऐनवेळेस जेव्हा साहेबांच्याकडनं दादांच्याकडनं डिक्लेअर होतं, तेव्हा सगळे लोक एका बाजूला होतात आणि तो उमेदवार बिचारा एका बाजूला होतो। ही खरी परिस्थिती आहे। डॉक्टर दुर्गाडांसारखा अत्यंत उत्तम वक्ता, उच्च शिक्षित उमेदवार देखील या ठिकाणी दारुण पराभव झाला। टेकोडे माजी आमदार, त्यांचा सुद्धा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। काय काय अवस्था? त्या अवस्थेतून बाहेर यायचं असेल तर राष्ट्रवादी पक्षाला एक तर पहिली गोष्ट अतिशय काळजी घ्यावी लागेल। समाजातील सर्व जे घटक आहेत, इथं पुरंदरमध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचं प्राबल्य आहे, त्याच्याबरोबरचे बाकीचे जे सगळे घटक आहेत, मग इतर ज्या सर्व जाती आहेत, माळी समाजाच्या असतील, धनगर समाजाचे असतील, रामोशी समाजाचे असतील, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांची संख्या आहे। आणि कोणताही आमदार निवडून येत असताना 10, 15, 20, 25 हजारापर्यंत येतो। तर या संख्येचा सगळ्या गोष्टीचा विचार करून जर त्यांनी सगळ्या घटकांना समाजातल्या जर संधी दिली तर हा निश्चितपणे रिझल्ट आपल्याला चांगला दिसेल। पण दरवेळेस हे असं होताना दिसत नाही। मधल्या काळामध्ये जी सगळी काही आंदोलनं झाली, मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, धनगर समाजाचंही आंदोलन झालं, भाजप सरकारनं त्यांना फसवलं। आज 2 दिवसापूर्वी साहेबांनी अतिशय स्पष्ट त्यांची भूमिका, धनगड आणि धनगर हे एकच अशा प्रकारची भूमिका मांडली। कदाचित धनगर समाजाच्या आज जे भाजप सरकारवर जी नाराजी आहे, जर एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जर व्यवस्थित लोकांना जर धनगर समाजातल्या जर सांगितलं, तर आजही सगळ्यांना माहिती आहे की या मतदारसंघातला निर्णायक विजयी असणारा समाज म्हणजे धनगर समाज ज्यांच्या पाठीशी राहील तो उमेदवार निश्चितपणे निवडून येईल। मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन राजकारण साधलं गेलं पाहिजे। जे बाकीचे घटक आहेत त्यांना जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली की त्यांना तिकीट देताना मात्र मग प्रॉब्लेम होतो। ओबीसीच्या जागेवर इतर समाजातली माणसं उभी राहतात। तर मला वाटतं हे धोरण थोडं पक्षांना बदललं पाहिजे आणि हे जर सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं तरच लोकसभेला सगळे एकत्र राहतील। लोकांच्या मध्ये थोडासा अविश्वास आहे, तो विश्वासाचं वातावरण या ठिकाणी राष्ट्रवादीला निर्माण आजही आहे। आजही अविश्वास आहे, पण जर विश्वासाचं वातावरण अजून इलेक्शनला 10-15 दिवस आहेत, 23 तारखेला मतदान आहे, तोपर्यंत पक्ष कसा काम करतोय आणि त्या लोकांच्या किती कसा उतरतोय, लोकांच्या विश्वास किती संपादन होतोय, यावरून ही निवडणूक आज सगळी माध्यमं अटीतटीची निवडणूक आहे असं म्हणतायत। पण खरा निकाल ह्या 10-15 दिवसानंतर जे काही भूमिका पार पाडल्या जातील त्याच्यावर ह्या निवडणुकीचा निकाल लागेल असं मला वाटतं। या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रमणीक शेठ कोठडिया इथं आहेत। त्यांना माझा प्रश्न आहे,
संजय जगताप, हर्षवर्धन पाटील, थोपटे साहेब यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा काल परवा जाहीर केलेला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जानकरांनी 4,52,000 मतं घेतली. पवार साहेबांचा बालेकिल्ला असताना सुप्रियाताई काठावर पास झाल्या, बारामती आणि इंदापूरच्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटलाला राष्ट्रवादीने पाडलं, थोपट्यांना तिथं घाईवर आलं. संजय जगतापांना साहेबांनी भाषण केलं, एक जगताप आमदार झाला, तर सगळे जगताप आमदार होते, विजय आपलाच आहे. ही परिस्थिती मागच्या लोकसभेनंतरची, लोकसभेला मदत केल्यानंतरची काँग्रेसला अनुभव आला. तरी देखील आज काँग्रेसने पाठिंबा दिला. चंदूकाकांना विधान परिषद दिली, ती काढून घेतली. अपक्ष लक्ष्मण जगताप निवडून आणले. म्हणजे सत्ता तुरानाम न भयाम न लज्जा, अशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात. मग काँग्रेस पक्षाने आज आपली काय भूमिका आहे, कार्यकर्त्यांच्या मनात काय परिस्थिती आहे, याबाबत तुम्ही सांगा. काय आहे, खऱ्या अर्थानं जर बघितले, तुम्ही आता जो इतिहास सांगितला ही सत्य परिस्थिती आहे. परंतु काँग्रेसचा जो संस्कार आहे, शत्रूवर माया करा. तो शत्रू कसा आहे काय असो, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आजही ज्या वेळेला सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी सांगितलं, हा आमचा काँग्रेस पक्ष हा या घराण्याच्या निगडीत आहे. हे कुणी माना न माना किंवा आम्ही, कारण सगळे जे मंडळी होती ती गांधी घराण्यावर विश्वास त्यावेळेला होता. तीच परंपरा आज आहे. आज संजय जगतापांना जर पाडलं किंवा हर्षवर्धनला घाईवर आणलं, ह्या गोष्टी तर घडत राहतात. हा कर्माचा इतिहास आहे. हा कर्म फिलॉसॉफी मानणारा आहे. पूर्व स्वभावामध्ये एकमेकाला कुठंतरी हा त्रास दिलेला असतो, तो परत फेडला जातो. परंतु आज देशाची गरज ही आहे की बाबा आज पक्षानं निर्णय घेतला आहे, तो चुकीचा आहे का काय आहे बघण्याचा आम्हाला आत्ता जरी मनामध्ये अधिकार असला तरी आज अशा पद्धतीमध्ये संजय जगतापाने जो निर्णय दिला आहे तो त्याप्रमाणे आम्ही करू. कारण आम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ही सगळी एकाचीच आहेत. 50 प्रकार झाले तर मूळ भांडवलदार काँग्रेसच आहे. त्यामुळं जरी तात्पुरतं द्वेष झाला काय झालं तरी त्याला फार महत्त्व देता कामा नये. आणि आज आपल्याला सुसंस्कृतपणे, आता कसं आहे, पवारसाहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, त्यांना अख्ख्या मतदारसंघामध्ये काम करायचं. निरेमध्ये थोडं काम कमी झालं असेल, आता मला वाटतं विराजने भरपूर काम सांगितले त्यांच्या दृष्टिकोनातून. अशी अवस्था असतानासुद्धा, आणि आता मतदार फार हुशार आहे, तो कोणाला कोणाचा अंत लागून देत नाही. तुमच्याबरोबर मी आहे पण मत दुसऱ्याला देतो, अशी अवस्था या देशामध्ये आहे. त्यामुळं कोण आता काय, परंतु आम्ही आमचं एक नैतिक जबाबदार आहे की आपण काँग्रेसबरोबर आहोत. राष्ट्रवादी जरी आपल्याबरोबर असली, आपल्याबरोबर नसली जरी काही वेळेला, तरी ती पुढं मागं आमच्याबरोबर येणार आहे, कारण नाळ एकच आहे. म्हणून हा सगळा विफवा न करता आज सुप्रिया कुसुड्यांना आपण मत देऊन जास्तीत जास्त मतांना निवडून आणावं असं मी आव्हान. या ठिकाणी सुस्वागतम. सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तू प्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमई घरे आकारण्यात आली आहेत. अशा या तुमच्या स्वप्ननगरीला नक्कीच भेट द्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती बरेच वर्ष त्यांच्या कुटुंबामध्ये होते. तुम्ही या गावामध्ये सध्या काय कामं झाली आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रियाताई सुळेंना काय मतदान करावं, तुम्हाला काय वाटतं? तसं पाहिलं तर नेरा गावामध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून गेली 10 वर्षामध्ये बरीचशी कामं या ठिकाणी नेरे गावामध्ये झालेली आहेत. मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीने त्यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनचं आदर्श प्लॅटफॉर्मसाठी 2 कोटी रुपये टाकले. हा नेरा बारामती रोडसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या ST स्टँडसाठी सुद्धा टॉयलेटसारखी समस्या होती प्रवाशांची, ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचं एक मुलींच्या शाळेसाठी काही खोल्या अपुऱ्या होत्या, त्यासाठी सुद्धा पवार चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून त्यांनी 50 लाख रुपये नुकताच आत्ता निधी दिलेला आहे आणि त्याचंही काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर नेरा गावामध्ये मुलींच्या शाळेमध्ये सायकली वाटप असेल
किंवा इतर काही मुलींच्या शिक्षणासाठी असेल तर आदरणीय ताईंच्या माध्यमातून अनेक मुलींसाठी मुलांसाठी मदतीच्या हात चालला असेल. त्यामध्ये मुलींच्या उच्च शिक्षित मुलींच्या मुलांच्यासाठी काही त्यांनी आर्थिक मदत फीसाठी सुद्धा या नीरा गावामध्ये आमच्या पाठपुराव्यामधून दिलेले आहे. अशा अनेक योजना ताईंच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवत असतो, त्याचा पाठपुरावा करत असतो. आणि तसं पाहिलं तर खासदार म्हटलं तर बारामती लोकसभेचे हे जे खासदार आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये इतकं त्यांचं लोकांच्या बरोबर किंवा लोकसंपर्क आहे असा खासदार दुसरा कुठलाही नाही. निधी तर प्रत्येकजण देत असतो, येत असतो, कामं होत असतात, परंतु 5 वर्षामध्ये जो लोकसंपर्क असतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आज ताईंचा जर लोकसंपर्क जर आपण पाहिला संपूर्ण या 4-5 तालुक्यामध्ये मतदारसंघात स्वतः पवार साहेब कधी येत नव्हते खासदार असताना, पण विकास कामाला विकास निधी ते आणायचे. बरोबर आहे. सुप्रियाताईंचा संपर्क वाढलाय, पण निधी त्या प्रमाणात आलाय का? देत आहेत ना. आमच्या गावामध्ये तर निश्चित आलेला आहे. आमच्या निरेबाबतीत बोलला तर त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे. त्यामुळं त्यांना या नीरा गावामधून चांगल्या लीडने मतदान राष्ट्रवादी गटाला होईल. तुमचं नाव सांगा. प्रमोद साहेब, तुम्ही काय करता? हा? राष्ट्रवादीचे युवकचे शहराध्यक्ष. सुप्रियाताईंना का मतदान करावं? तरुणींनी आता इतकी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. केंद्राचा प्रकल्प रोजगार निर्माण करण्यासाठी मुलांसाठी मुलींसाठी किंवा प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन पुरंदरमध्ये सुप्रियाताईंनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काढली का? बारामतीला आता मेडिकल कॉलेज होते, इंजिनिअरिंग फार्मसी. विद्याप्रतिष्ठानला जर तुम्ही गेला तेवढं भव्य दिव्य कॉलेज केले त्यांनी. विद्याप्रतिष्ठान पवार चॅरिटेबल ट्रस्ट हे काम करते. पुरंदरमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा त्यांनी काढल्यात का? अगोदर किंवा प्रोफेशनल एज्युकेशन काही चालू केलं का? अद्याप तर नाही आहे, पण ताईंकडे आमचा सतत पाठपुरावा आहे की युवकांची नीरा शहराचा जर प्रश्न घेतला तर सिनियर कॉलेज नीरा शहरामध्ये नाही आहे. आज 8 ते 10 किलोमीटर लोणंद किंवा सोमेश्वरसारख्या ठिकाणी जायला लागते. आणि फार्मसी कॉलेज जर बघितलं तर सासवडसारख्या ठिकाणी 40 किलोमीटरपर्यंत त्या मुलाला जावं लागते. तर आम्ही युवकांमार्फत एक ताईंना पत्रव्यवहार केलेला आहे की जसं बारामतीच्या धर्तीवर फार्मसी कॉलेज झालेलं आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काढले. हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. 10 वर्ष त्या खासदार आहेत. त्यांनी इथे एखादी शिक्षण संस्था काही काढली, एकही संस्था काढलेली नाही. तुमचं काय मत? नाही, काढली नाही बरोबर आहे, पण ताई प्रत्येक वेळेस आता सायकल वाटप असेल, जर लहान मुलींचं जर बघितलं आज 4 ते 5 किलोमीटर उन्हातनं चालत मुळूंच्यापासून काय मुली येत होत्या. आज कितीतरी हजार सायकली वाटप लीलावती रेकोला शाखा विद्या मंदिरामध्ये झालेलं आहे. दुसरा आहे युवकांचा प्रश्न. बेरोजगारी वाढती बरोबर आहे, पण विरोधात खासदार असल्यामुळं ताईंनी कितपत निधी द्यावा. ताई पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना सुद्धा ताई खासदार होत्या, त्याच्या अगोदर राज्यसभेवर होत्या. पण त्या काळात त्यांनी काय या गावात मोठा प्रकल्प का नाही आणला? सरकार आजही मोदी सरकार सुद्धा पवार साहेबांचं ऐकतंय. पवार साहेबांनी या राज्यामध्ये BJPच्या सरकारला न मागता पाठिंबा दिलता निकाल जाहीर व्हायच्या अगोदर. त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या शब्दाबाहेर नाही. आज जेजुरी MIDC मध्ये कितीतरी बंद पडलेले प्रकल्प आहेत. ताईंनी वारंवार जेजुरी MIDC मध्ये मिटिंग घेऊन संलग्न जे इंडस्ट्रीयल आहेत ते काही उद्योग बंद पडलेले ते परत सुरळीत मार्गाने चालू केलेले. राहिला तो पंचतारांकित MIDCचा प्रश्न. जशी बारामतीच्या धर्तीवर जेजुरीमध्ये आहे तशी पाठीमागं मला वाटते आबांच्या काळामध्ये साहेब इथं आले होते त्यावेळेस निरेला मिनी MIDC व्हावी म्हणून तो प्रस्ताव आम्ही केला होता. अद्याप तरी झालेला नाही आहे. साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते. आपण सातत्यानं एकदा तर बारामतीपेक्षा जास्त लीड दिलं पुरंदरमध्ये. मग आपल्याकडं काय मेडिकल कॉलेज झालं नाही? आपल्याकडं काय त्यांनी पॉवर चॅरिटेबल ट्रस्टची एखादी इंग्लिश मिडियमचं स्कूल मॉडेल काढलं नाही? नॅशनल लेवलला एखादं इंग्लिश मिडियमचं स्कूल काढू शकत होते, कॉलेज काढू शकत होते. मला वाटतं आता बाकीच्यांवर ब्लेम करण्यापेक्षा जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांना बोलण्यापेक्षा मी माझ्यावरच बोलतो की कुठंतरी आपला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचण्यावर आणि आपल्या जो खासदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय. राष्ट्रवादीच्या पाठीमागं सध्या तरुण कमी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. मग आता सुप्रियाताईंना कशाच्या आधारावर तुम्ही मताधिक्य मिळेल असं? आता आम्ही सगळे गटतट विसरून सगळे एका मताने आज जनतेपर्यंत ते प्रश्न ताईंनी जे कामं केलेली आहेत मानलं आम्ही की विरोधात खासदार असून सत्ता नसतानाही या 5 वर्षामध्ये पाहिजे तेवढा निधी आम्ही आणलेला आहे. आज सत्ता असती तर वेगळा भाग आहे, पण सत्ता नसताना आज स्थानिक पातळीवरती जो निधी आणलेला आहे. सुप्रियाताई थेट मुख्यमंत्र्याला फोन करू शकतात, मोदींना फोन करू शकतात. पवार कुटुंबांना सत्ता लागत नाही.
मोदींनी काय सांगितलंय, मी साहेबांच्या पोटानं धरून राजकारणात आलो. मोदी साहेब पंतप्रधान झालं पहिल्यांदा कुठं आले, बारामती पाहिला आले. नीरा पाहिला का नाही आले ते, की नीरातला एखादा प्रोजेक्ट का नाही दाखवायला आलं त्यांनी. तुम्ही हे 10,000 महिलांना इथं रोजगार दिला आहे, 5,000 तरुणांना इथं शिक्षणाचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण केंद्र केलंय पुरंदरमध्ये. असं तयार करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं का नाही? 100% तयार व्हायला पाहिजे. पण प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी, आपल्या गावचे जे प्रश्न आहेत ते आपल्या खासदारापर्यंत पोहोचवून उपयोग नाही, तर सतत त्याचा पाठपुरावा करून घेतला पाहिजे. धन्यवाद. तुमचं काय नाव? कुठल्या पक्षाचं काम करतो? शिवसेना. नीरा परिसरामध्ये शिवसेनेने जिल्हा परिषद जिंकली, पंचायत समिती जिंकली. तुम्ही आता काय विकास कामं केली? साधारण जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आल्यानंतर आणि पंचायत समितीचा सदस्य आमच्या गावातील शिवसेनेचाच निवडून आलेला आहे. आणि या दोन्ही इलेक्शन जिंकल्यानंतर बापूच्या माध्यमातून नीरा गावामध्ये अंतर्गत रस्त्यासाठी जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. किती? 1.25 कोटी रुपये. बरं. वार्ड वाईज आम्ही अंतर्गत रस्त्यांसाठी 10 लाख 15 लाख रुपयाचं असं डिवायडेशन करून एक नियोजनबद्ध नीरेच्या विकासाचा आराखडा एक आम्ही आमच्या बापूंच्या माध्यमातून तयार करून त्या ठिकाणी आज मागच्या इलेक्शनच्या आचारसंहिता लागायची आहे, भूमिपूजन करून कामांना आम्ही सुरुवात करतो. त्याचबरोबर आता इलेक्शन झाल्यानंतर निधी पडले आणि जिल्हा परिषदेच्या आमच्या सदस्य शालिनताई पवार यांच्या माध्यमातून नीरा गावासाठी आम्ही जवळजवळ 1.25 कोटी रुपयाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी सिमेंटच्या रोडसाठी वार्ड वाईज निधी आणलेला आहे. त्याचबरोबर नीरा डावा खाली किंवा देशीचा जो रोड आहे आमचा, त्या रोडवर एक 50 लाख रुपयाचा पूल आपला शेतकऱ्यांची मागणी होती, जवळजवळ गेल्या 15 वर्षापासूनची मागणी होती, तो पूल आता हस्तांतरित केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा होता नेरीमध्ये महादेव घाटाचा, तर तो सुद्धा आत्ता बापूंच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांच्या समोर मंत्रिमंडळात त्याचा तो प्रस्ताव सादर करून ते कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर बापूंच्या माध्यमातून आज आम्ही तालुक्यातली सुद्धा कामं भरपूर सांगू शकतो. तुम्ही आज निरेसाठी सांगितलं तर निरेसाठी भरपूर विकास कामं दिलेली आहेत बापूंनी. आणि अजूनही आपली मराठी शाळेचा जो आत्ता सर्वांनी विषय घेतलेला आहे, पहिलाच आमचे नेते आहेत की ज्यावेळेस शाळा बंद झाली दुसऱ्या दिवशी तिथे येऊन लगेच तिथं आदेश दिला की बाबा ग्रामपंचायत सांगितलं की तुम्ही तो ठराव करा, आपण लगेच तो निधी टाकण्यासाठी आपण शिक्षण खात्याला विनंती करू आणि त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा निधी टाकण्यासाठी बापूंनी शब्द दिलेला आहे. तर कुलताईंना किती मतदान होईल नेरे? नेऱ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त किती? समजा 5,000 मतं झाली तर किती पडतील? 50% मतदान व्हायला पाहिजे. 50% मतं. 100% व्हायला पाहिजे. तुम्ही आम्हाला जी चव्हाण आलेले आहेत पुरंदरमध्ये सध्या जी निवडणूक रंगात आलेली आहे, स्पर्धा निर्माण झालेली आहे, त्यामध्ये सुप्रियाताई वर्सेस कुलताई आहे. तुम्ही सुप्रियाताईंना मतदान का करावं याचं थोडक्यात विश्लेषण करा. खरं पाहता आपण जो प्रश्न केला की स्पर्धा निर्माण झाली, मला तर स्पर्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी युती आघाडी झालेली आहे, मला तर पुरंदर तालुक्यात कुठंच स्पर्धा आढळत नाही. आणि आपण पाहिलं आपला हा जो मतदारसंघ आहे हा बरेच वर्ष पवार कुटुंबीय लढवत आहे, त्याचा विकास करत आहे. गेली 10 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्याच्यावर 5 वर्ष आमदार टेकोडे होते. त्याच्या अगोदर 6 वेळा दादा जाधवराव आमदार म्हणून निवडून आले. अनेक वर्ष दादा जाधवरावांच्या ताब्यात पंचायत समिती होती. आज पंचायत समिती बापूंच्या ताब्यात. हा पंचायत समिती आणि राज्य लेवलचा विषय नाही, हा सेंटरचा विषय. याचाच मी सांगतो तुम्हाला, याचा अर्थ खालचं सोडून द्यायचं, असं म्हणायचं नाही. अशोक शेठ टेकवडे आमदार असताना पुरंदरचा जो विकास झालेला आहे तो पाहता तर तिकीट नाकारलं ना. नाही चांगल्या माणसाला परत पाडलं तुम्ही. नाकारणं हा संघटनेचा किंवा ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे. याचा अर्थ वरिष्ठांना नको आहे का? आम्ही निरेचा विचार करता रेल्वेचं काम असेल, आमच्या शाळेला 50 लाखाची आत्ताच पवार चॅरिटेबल ट्रस्टमधून मिळालेली देणगी असेल किंवा इतरही, मग तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, फिल्टर योजना असेल, हे सर्व अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली नीरा गावात अशी प्रचंड विकास. साधी झाडं झुडपं जरी काढायचं म्हटलं तर डिझेल टाकून दादांनी इथं JCB पोकलेन दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने इतकं बारीक सारीक गोष्टीवर दादांचं निरेसारख्या गोष्टीवर लक्ष आहे. आणि ताई त्याच प्रेमाने निरेच्या विकासासाठी प्रयत्न करतात. त्याच्यामुळं ताईंशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि स्पर्धा वगैरे कुठंच नाही आहे सर. की आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करते. अत्यंत चांगलं. किती दिवसासाठी करणार?
हातात हात घालून. मला वाटतंय की हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादी जरी बाजूचा असला तरी त्यांचाच धाकटा भाव म्हणून त्याच विचाराने काम करतोय. थोरलं कोण? थोडस घरात मतभेद होता. राष्ट्रवादी धाकटा आहे का धाकटा, थोरलं? राष्ट्रवादी धाकटा म्हणतोय. काँग्रेस थोरली आहे आणि राष्ट्रवादी धाकटी आहे. आणि आणि विधानसभेला तुम्ही थोरले ते नाही नाही, विधानसभेला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हातात हात घालूनच काम केलं जाईल. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. कल्याणराव गेली माझे उपसरपंच. काँग्रेस पक्षाचं काम करताय तुम्ही. हो इथं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई उभे आहेत. हो. काँग्रेस का त्यांना पाठिंबा देते? काँग्रेस पाठिंबा देते म्हणजे मेन नेतृत्व राहुल गांधीचे आहे. हा. राहुल गांधीचं नेतृत्व असल्यामुळं राहुल गांधीचा जे आदेश आहे आमच्या नेत्याला, तो नेत्याने आमच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. तो पाळणार तुम्ही? त्याच्यामुळे आम्ही पाळून सुप्रिया सुळेंचं काम करणार आणि बहुमताने निवडून आणणार. बाबू शेठ, मार्केट कमिटी तुम्ही संचालक होता, व्यापारी प्रतिनिधी होता. काय परिस्थिती आता नेरेत कुणाला मतदान होईल? मतदान जास्त होणार तर कुल्ला होणार वाटच. नेरेत कुलताईंना जास्त मतदान होणार का बरं? काय लोकांची भावना आहे, काय लोकांची भावना आहे. आज जाऊन काय करतात जानकरांना किती मतं पडली होती मागच्या वेळेस? नाही म्हणजे योगेंद्र माने. हां, काय करता तुम्ही? भारतीय जनता पार्टी बारामती विधानसभा विस्तारक म्हणून जबाबदारी आहे. बरं, तर काय परिस्थिती आता आहे तुमच्या सीटची? काय अवस्था आहे? अतिशय चांगली आहे परिस्थिती आणि लोकांना आता बदल हवा आहे आणि रोष आहे. म्हणजे काय बदल हवा आहे सांगा. विद्यमान जे खासदार आहेत सुप्रियाताई, त्यांच्याबद्दल रोष आहे. लोकांना आता बदल हवा आहे आणि एक नवीन चेहरा हवा आहे की जो सर्व तालुक्यांचा समान विकास करेल. ज्या पद्धतीने बारामतीमध्ये विकास झाला आहे, म्हणजे बारामती शहरामधील फक्त भिगवण रोडचा विकास झालेला आहे आणि त्या ठिकाणी देखील तेथील भूमिपुत्रांच्या जमिनी ज्या पद्धतीने घेतल्या आणि त्या ठिकाणी कोणाचे कॉम्प्लेक्सेस, कोणाचे मॉल उभे राहिले हे सर्व जनतेला माहिती आहे. फक्त भिगवण रोडचा विकास झाला म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असं म्हणता येत नाही. आपण पुरंदरचा विचार जर केला किंवा बारामतीचा विचार केला तर आज 42 गावे, आज त्या गावातील लोकांना प्यायला पाणी नाही आहे, तिथल्या जनावरांना प्यायला पाणी नाही आहे. अतिशय भीषण परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 3 ते 4 वेळा मुख्यमंत्रीपद, सतत सत्तेमध्ये, सतत त्यांची सत्ता, पवार कुटुंबियांची सत्ता, असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या 42 गावांमध्ये म्हणजे जिरायत पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विकास करता आलेला नाही आहे. ही फार मोठी खंत आहे. आणि आता एक बागायत पट्टा जो आहे, तर बागायत पट्टा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो बऱ्यापैकी निम्मा भाग त्यामध्ये ऊस कारखानदार म्हणजे ऊस उत्पादक याच्यावर आधारित आहे. परंतु आताच्या चालू सरकारने म्हणजे महायुतीने जो निर्णय घेतलेला आहे साखरे बाबतीमध्ये, साखरेचा जो दर आहे तो 3100 रुपये हा फिक्स सेलिंग प्राईस फिक्स ठेवलेली आहे. यामुळे चांगली FRP मिळते, म्हणजे ऊस उत्पादकांना आता चांगली FRP मिळत आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये खुशीचं वातावरण आहे. अशी साधारणतः परिस्थिती आहे. आणि जे ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने यांनी लक्ष द्यायला हवं होतं तर त्या पद्धतीने ग्रामीण भागाचा समतोल विकास साधला गेलेला नाही आहे. महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य असताना सुद्धा बारामती लोकसभेचा ग्रामीण भाग अजूनही रस्ते, पाणी, शिक्षण व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेपासून बराचसा वंचित आहे. कुलताई निवडून येतील का? किती मतं पडतील? निश्चित निवडून येतील. 1 लाख ते 1.5 लाख मतांनी मान्य आता नवीन उमेदवार आपले जे आहेत ते 1.5 लाख मतांनी निवडून येतील, अगदी निश्चित.